नमस्कार. आपण 16व्यातल्या 5व्या श्लोकाचा मागच्या वेळेस अभ्यास केला होता. त्या 5व्या श्लोकात भगवंतानी अर्जुनाला असं म्हटलं की मा शुच, तू शोक करू नकोस. आणि तू शोक करू नकोस कारण तू दैवी गुण घेऊनच आलेला आहेस असं भगवंतानीच अर्जुनाला सांगितलं. श्लोक होता, दैवी संपत्ती मोक्षाय निबंधाया सुरीमता मा शुच संपदम दैवी अभिजातोसी पांडवा. अर्जुना मा शुच, शोक करू नको कारण दैवी गुण तू घेऊनच आलेला आहेस. पहिल्या वेळी भगवंतांनी सांगितलं की दैवी संपत्ती मोक्षाय, की जे दैवी गुण आहे ते दैवी गुण आपल्याला मोक्षाकडे घेऊन जातात आणि जे असुरी गुण आहेत निबंधाया सुरीमता, असुरी जे गुण आहेत ते बंधनात अडकवतात. आपल्याला या श्लोकावरच्या माऊलींच्या ओवी आज घ्यायची आहे, परंतु ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला अगदी पक्क्या लक्षात आल्या की दैवी गुण ज्याच्याजवळ आहेत त्याची वाट मोक्षाकडे होते. भगवंतानी नरदेहासारखं हे घबाड दिलेलं आहे आणि दैवी गुण पण दिलेलं आहे, तेव्हा त्याची मोक्षाकडे वाटचाल होणार. पुन्हा येणं जाणं, पाप पुण्य, जन्ममृत्यूचं चक्र हे त्याच्यासाठी नाही. उलट जो आसुरी संपत्ती आहे म्हणजे भोग लालसेत आहे, मिळाला ना माणसाचा जन्म मजा करून घेऊया, दंभ दर्प अभिमान या सगळ्यामध्ये गुंतलेला आहे. देह म्हणजेच मी आहे असं ज्याला वाटतं आहे, तो आसुरी गुण घेतलेला आहे, तो मात्र काय या बंधनात अडकणार आहे. पुन्हा जन्म मृत्यू पाप पुण्य या सगळ्या चक्रात आहे असं स्पष्टपणानं 5व्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं. मी नेहमी असं म्हणते की अर्जुनाला असं 2 ओळीत सांगून कळलं. आपल्याला माऊलींचा आधार घ्यायचा एवढ्यासाठी की माऊली निरनिराळे दृष्टांत देते आणि आपल्याला ही गोष्ट पटवून देते. आता आपण लक्षात असं घ्यायचं की अर्जुनाच्या निमित्ताने आपल्याला सुद्धा भगवंत हेच सांगतोय की तू पण त्याला जसं सांगितलं मा शुच, शोक करू नको, तू दैवी गुण घेऊन आलेला आहेस, त्यामुळे तुला काही ह्याच्यात अडकायचं नाही आहे. आपण पण असा विचार करायला हवा की आपल्याला सुद्धा जणू काही माऊली सांगतायत की आपण हे अमृताचे पुत्र आहोत, आपल्याला सुद्धा दैवी गुण घेऊनच आलो आपण. हां, आता या सगळ्या जगामध्ये वावरत असताना आमचे दैवी गुण कदाचित खाली लपले जातात आणि आमचे असुरी गुण वरती येतात. त्या असुरी गुणांना बाजूला करायला हवं. असं जे काही पाण्यावरती साचा आलेला आहे तो बाजूला करता यायला हवा आणि आज जे निर्मळ स्वच्छ पाणी आहे ते मिळायला हवं. तसं आपल्याजवळ पण आहे. भगवंत अर्जुनाला जर सांगतो आहे मा शुचः, तर ती आपल्याजवळ दैवी संपत्ती आहे. अर्जुनासारखं आपण पण सगळे दैवी गुण घेऊन जन्माला आलेलो आहोत असं आपण आज लक्षात ठेवूया. आणि असं लक्षात ठेवून आपण आता माऊली काय आपल्याला सांगणार आहे ते आपण ऐकूया. म्हणजे लक्षात अशाचंही ठेवायचं की आपण सुद्धा अर्जुनाप्रमाणेच अमृताचे पुत्र आहोत, परमेश्वराचेच पुत्र कन्या आपण आहोत. आणि असे अर्जुनाच्या निमित्तानं आपल्याला भगवंत सांगतो आहे ना, स्पष्टपणानं आपल्याला संदेश भगवंत देतो आहे ना, मा शुच, त्याला जसं सांगितलं शोक करू नको, तसं जणू काही तो आपल्यालाही सांगतो आहे. अजिबात काळजी करू नका, तुम्ही दैवी गुण घेऊन आलेला, तुम्ही आता या कुठल्या बंधनात अडकायचं नाही, काही दुःख करायचं कारण नाही. याचा अर्थ या सगळ्या आत्ता म्हटलं तसं की पाण्यावर जो काही तवंग आलेला आहे तो बाजूला करायचा, त्या सगळ्या आसुरी संपत्ती तो बाजूला राहायचं, भगवंताकडेच वाटचाल करायची. हे करण्याचा आम्हा प्रत्येकाला अधिकार आहे. भगवंताने सांगितलं की आहे, तुम्हाला पण दैवी गुण आहे, तुम्हाला अधिकार आहे, आपण सगळे ईश्वराचे अंश आहोत. अगदी अर्जुनासारखीच आपण पण दैवी संपत्ती घेऊन जन्माला आलो आहोत. आता संत महात्मे जे आहेत, साधू जे आहेत, यांनी साधनेनं ही सगळी दैवी संपत्ती त्यांच्याजवळ पण आहे, ती त्यांनी अधिक मिळाली, ते श्रेष्ठ आहेत. आपणही काही आसुरी संपत्तीचे आहोत अशातलं काही कारण मानायचं कारण नाही आहे. आत्ता म्हटलं तसं की काही गोष्टींमुळे, कामक्रोधामुळे, या सगळ्या सभोवताली असणाऱ्या दृश्य जगातल्या सगळ्या गोष्टींमुळे आपली दैवी संपत्ती कदाचित दबली गेली असेल, पण नाहीशी काही होणार नाही. सत्य जे आहे ते कधी नाहीसं होत नाही, खाली दबलं गेलं असेल. ही जी काही मायामोहाची, कामक्रोधाची जी काही जाळीवरती चढलेली आहे ती आपण बाजूला करून टाकायची. आपणही सगळे आपलं जीवन या दैवी संपत्तीनं उजळून काढून काढायचं. आता अर्जुनाच्या बाबतीत अर्जुन अत्यंत दयाशील आहे, भगवंताचा सखा आहे, लाडका आहे. इतकंच नाही तर अगदी रुजू मनाचा, सरळ वृत्तीचा आहे. भगवंताने सांगायचं आणि अर्जुनाने ऐकायचं. तो न्यायी पण आहे, त्याला बरोबर सगळं कळतं पण आहे. त्याला
अन्य कशाची लालसा नाही आहे, त्याला काही राज्य नको आहे, त्याला काही नको आहे, कुठलीही लालसा त्याच्याजवळ नाही. आणि म्हणून भगवंतांनी सुद्धा ना या रुजू मनाच्या, सरळ मनाच्या, लालसा नसणाऱ्या अर्जुनाला सहज सांगितलं की तू शोक करू नको, तुला काळजी करण्याचं कारण नाही आहे. आता आपण या पार्श्वभूमीवर माऊली काय म्हणतात ते आपण बघूया. 5वा श्लोक डोळ्यासमोर सारखा ठेवूया की जो असुरी संपत्तीवाला आहे तो बंधनात अडकतो, दैवी संपत्ती ज्याच्याजवळ आहे तो या सगळ्या बंधनातून मुक्त होतो, नवे मोक्षाकडे जातो. आणि अर्जुना तू काळजी करू नकोस, कारण तू दैवी संपत्ती घेऊन आलेला आहेस. असे 3 मुद्दे 5व्या श्लोकात भगवंतांनी मांडले. त्याच्यावर माऊली काय म्हणतायत त्याचा आपण विचार करूया. 265वी ओळी. इयाम दोन्ही माझी पहिली दैवी जे म्हणतात ते मोक्ष सूर्य पाहली उखाची जाणं. माऊली पहिल्या ओळीत सांगतात की ही जी काही दोन्ही माझी, या 2 प्रकारच्या संपत्ती आपण आत्तापर्यंत पाहिल्या, दैवी गुण पण पाहिले आणि असुरी गुण पण पाहिले. यातली जी पहिली दैवी आहे, दैवी संपत्ती आहे, ती काय आहे? मोक्ष सूर्य पाहली उखाची जाणं. तिने मोक्ष सूर्याचा उषक काल, मोक्ष सूर्याची प्रभात ही दैवी गुणांनी होते असं समज. म्हणजे दैवी गुण ज्याच्याजवळ आहे तो मोक्षरूपी सूर्याने झालेला प्रातः काळच आहे असं अर्जुना जाण. म्हणजे काळजी करू नको म्हटलं आहे त्याचंच हे उत्तर आहे एका अर्थाने, की तुला काळजी करण्यासाठी दैवी गुण आहेत म्हणजे झालं, मोक्षाची प्रभात झालेलीच आहे असं तू लक्षात घे, असं पहिल्या ओळीत माऊली म्हणतात. येरी जे दुसरी असुरी जी आहे, ती दुसरी जी आहे संपत्ती का असुरी, ते मोहलोलाची खरी साखळी जीवा. ही जी दुसरी आहे ना असुरी संपत्ती, ती कशी आहे तर ही जीवाला बद्ध करणारी एक शृंखला, मोहरूपी शृंखला म्हणजे साखळी आहे, लोखंडाची बेडीच आहे, ती बांधून ठेवणार. असुरी संपत्ती जी आहे ती आपल्याला पक्कच बांधून ठेवणार. बेडी शब्द आला की आपल्याला लग्नाची बेडी वाटतं, म्हणजे आपण तो शब्दप्रयोग सारखा वापरतो, पण आपण लग्नाची बेडी जरी असं म्हटलं, ती लोखंडी अगदी साखळी आहे आणि बांधून टाकते असं जरी म्हटलं तरी ते प्रत्येकजण त्या बेडीमध्ये स्वतःला अडकवून घेतो. कारण त्याचं ती जरी बेडी असली, ते जरी बंधन असलं तरी त्याची जाणीव जी आहे ती सगळीच काही चटके बसणारी आहे अशातला भाग नाही. त्यामुळे ती जरी बेडी म्हटलं, साखळी म्हटलं तरीसुद्धा त्या बंधनाची आपल्याला एवढी सवय झालेली असते किंवा ती बेडी आपल्याला इतकी हवीहवीशी वाटलेली असते की ती तोडायची काही हे नसते, किंवा ती मोहाची बेडी आहे, बंधनात टाकणारी आहे असं नाही. तर ती बेडी काही अंशी आनंददायी सुखदायी देणारी पण आहे. त्यामुळे जरी आपण लग्नाची बेडी असा शब्द वापरला असला, पण इथे मात्र ती लोखंडाची बेडी आहे, ती बंधनात टाकणारी आहे. असुरी संपत्तीची लोखंडाची बेडी आहे, ती मात्र बंधनात टाकणारी आहे असं माऊली म्हणतात. परी हे ऐकोनी झणे भय घेसी हो मने. पण आता काय, हे जर मी तुला सांगितलं की अशी अशी ती बेडी आहे असुरी संपत्ती ही, तर मग तू काय होईल, जरा भीती वाटेल, कचरशी. परी हे ऐकोनी झणे भय घेसी हो मने. मग तुझ्या मनाला भीती वाटेल की अरे बापरे, असुरी संपत्ती अशी बंधनात का अडकवणारी आहे, काय रात्रीच्या तिथे ढाकू धरीचे. पण लगेच दुसऱ्या ओळीमध्ये एक छानसा दृष्टांत देऊन माऊली सांगतायत की अरे घाबरण्यासारखं काही नाही आहे, रात्रीच्या दिवे ढाकू धरीचे. रात्र आपल्याला गाठेल म्हणून सूर्याला काही भीती वाटते का? रात्र होईल म्हणून सूर्य काय घाबरतो का? तर तुला असं वाटेल की असुरी संपत्ती पण आपल्यात आहे, तर आपण या बेडीमध्ये अडकू का काय असं तुला वाटेल आणि भीती घेशील. तसं घ्यायचं काही कारण नाही. सूर्याला भीती वाटते का रात्रीची? जिथे सूर्य आहे तिथे रात्र असतच नाही. त्यामुळे जिथे तू आहेस तिथे असुरी संपत्तीचा काही असणारच नाही आहे, तू काळजी करण्यासारखं नाही आहे. सूर्याला जसं रात्रीचं भय नाही तसं तुला असुरी संपत्तीचं भय नाही. किती माऊलींनी चोख दृष्टांत देऊन भगवंता अर्जुनाला आधार दिला की हे सगळं जरी तुला वाटत असलं की अरे बापरे ही बेडी आहे, मग आता काय, तर तसं घाबरण्यासारखं काही नाही. सूर्याला जसं काळोखाचं रात्रीचं भय नाही तसं तुला या असुरी संपत्तीचं भय नाही. महाशुचना तू घाबरू नकोस. हे असुरी संपत्ती तया बंधा लागी धनंजया, जो साही दोषा यया आश्रय होया. मग पुढल्या ओळीमध्ये जरा स्पष्ट सांगतात माऊली की अरे साही दोषा यया, जे 6च्या 6 आसुरी दोष जिथे आहेत ज्याच्या आश्रयाला आहे, तो जो आहे त्याला ते बंधनाला कारण होते. आसुरी संपत्ती म्हणजे सगळे 6च्या 6 दोष ज्याच्या, हे आसुरी संपत्ती तया बंधा लागी धनंजया.
अर्जुना त्याला हे बंधन आहे की सगळे 6च्या 6 दंभ दर्प दारश्च क्रोध पारुष्यमेवच अज्ञानम, सगळे आपण 6 शब्द पाहिलेले आहेत. ते सगळे जे 6 दोष आहे, जो 6 दोषाय आश्रय, जे सगळेचे सगळे दोष ज्याच्या आश्रयाला आहे तो असुरी संपत्तीच्या या बंधनामध्ये अडकतो. तू तव पांडवा सांगितलं या दैवा गुणनिधी बरवा जन्मलासी, तुला कशाला हवे काळजी करायला, तू कसा आहेस अर्जुना, तू गुणनिधी, गुणांचा साठा आहेस, सगळे गुण आहेत तुझ्या दैवी संपत्तीची जणू काही तू खाणच आहेस, त्यामुळे तुला काही काळजी करायचं कारण नाही आहे. तू काही हे असुरी गुण घेऊन आलेलं नाही आहेस, सगळ्या संपत्तीचा, सत्वगुणांचा, सगळ्या दैवी गुणांचा ठेवा तू घेऊन आलेला आहेस. तू तव पांडवा सांगितले हा दैवा गुणनिधी बरवा जन्मालासी, तू जन्माला येतानाच हे सगळं घेऊन आलेलं आहेस. म्हणून पार्था तू या दैवी संपत्ती स्वामिया होऊ दि यावे उवाया कैवल्याची. हा मग काय तर आता एवढा दैवी गुण घेऊन आलेला तू आहेस, त्यामुळे तू मोक्षाच्या सुखाकडेच जाणार आहेस, तुला काळजी करायचं कारणच नाही आहे. प्रसन्न मनानं तुझी वाटचाल ठरलेलीच आहे, दैवी गुण तुझ्याजवळ आहेत, त्यामुळे त्या मोक्षाचा धनी तू होणार आहेस. तुला घाबरण्याचं, तुला चिंता करण्याचं काही कारण नाही. आता या 5व्या श्लोकामध्ये जे भगवंतांनी अर्जुनाला आणि आता माऊलीने आपल्या सगळ्यांना सांगितलं, दैवी गुण असणाऱ्याला चिंता करायचं कारण नाही, भगवंत मोक्ष मिळवून देणारच आहे. असुरी गुण मात्र बंधात अडकणारे आहेत. पुढल्या श्लोकात द्वौ भूत सर्गौ लोकेस्मिन् दैव आसुरैवच दैवो विस्तरश प्रोक्त आसुरम पार्थमेशो. आता ह्या अस्मिन लोक आहे, म्हणजे हा जो काही मनुष्य लोक आहे, या अस्मिन लोके काय आहे, या जगामध्ये काय आहे, 2 गोष्टी आहेत. भूतसर्गो म्हणजे माणसांचे, भूतपात्रांचे 2 प्रकार आहेत, दैव आसुर, दैवी आहे आणि आसुरी आहे. आता सगळे आसुरी गुणांची यादी सांगून झाली, दैवी गुणांची यादी सांगून झाली, तर आपल्याला कळलं तर द्वौ भूत सर्व लोकेस्मिन् दैव आसुरैवच, या भूतलावर, या मनुष्य लोकामध्ये भूतमात्रांचे 2 प्रकार आहेत, काही दैवी गुण घेऊन आलेले आहेत, काही असुरी गुण घेऊन आले आहेत. ते मी तुला विस्तरशः, विस्तारानं, सविस्तरपणे, दैवी गुण तर तुला विस्तारानं सांगितलेच आहे, आता मी दैवी विस्तरशः प्रोक्त, दैवी गुण तुला सगळे 26 गुण विस्ताराने सांगितले आहेत. आता मी तुला आसुरम, आता असुर गुण सांगतो, ते शृणू, ते ऐक. असं भगवंताने 6व्या श्लोकामध्ये सांगितलं की पूर्वी तुला दैवी गुण सगळे सांगून झालेले आहेत, आता मी तुला असुर गुण सांगतो, ते नीट आहे. आता खरं म्हणजे ज्या मार्गाला जायचंच नाही आहे ते कशाला ऐकायचं. भगवंत अर्जुनाला सांगतोच आहे की माशेष शोक करू नकोस, तुला काही त्या असुरी संपत्ती तुला जायचं आहे, तू दैवी गुण घेऊन आलंस तरी देखील कशाला सांगायचं. असुरी गुणांनी काय घडतं, कुठल्या पंढरात माणूस अडकतो हे मी तुला नीट सांगतो आणि पुन्हा सविस्तर सांगतो, भगवंत म्हणतोय अर्जुनाला. आणि ठीक आहे, दैवी गुणांचं सांगितलं बरोबर आहे, आपल्याजवळ काय गुण आहेत हे तरी आपल्याला कळायला हवे, त्यामुळे अर्जुनाजवळ सगळे दैवी गुण आहेत, त्या दैवी गुणांचं सविस्तर वर्णन भगवंतांनी केलं, आपण समजू शकतो. आता त्याच्या तुलनेमध्ये हे जे दुर्गुण आहे किंवा आसुरी संपत्ती आहे ती 6च आहे, पण तरी देखील भगवंत म्हणतो की माणसामध्ये हे जे 6 असुरी गुण आहेत ते मी तुला सविस्तर सांगतो. एक गोष्ट नक्कीच आहे की चांगली माणसं, वाईट माणसं, दैवी गुण, असुरी गुण किंवा चांगले गुण, वाईट गुण असं आपल्याला काही विभाजन करता येणार नाही आहे, कारण माणूस म्हटला ना की दोन्ही प्रकारचे गुण त्याच्याकडे असणार आहेत. प्रमाण कमी जास्त असेल पण दोन्ही गुणांचं मिश्रण त्याच्याकडे असणार. म्हणजे आपण जसं म्हणतो, आपण पण कधी राम आणि रावण, कधी चांगले कधी वाईट, कोणाशी तरी आपण चांगले आणि कोणाशी तरी आपण वाईट, कोणी आपल्याला चांगलं म्हणतं, कोणी आपल्याला वाईट म्हणतं, अशा गोष्टी असतातच की हो. त्यामुळे आता आपल्या हे लक्षात घ्यायचं आहे की ही अशी विभागणी करता येणार नाही की ही सगळी मंडळी दैवी गुण असणारी, ही सगळी मंडळी असुरी गुण असणारी. तर हे सगळं मिश्रण असणार आहे, दैवी गुणांचं आणि असुरी गुणांचं मिश्रण किंवा त्यांचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त प्रमाणात असणार आहे. माणसामध्ये विवेकबुद्धी आहे, सत्सद्विवेक आहे, त्यामुळे माणसाला जे वाईट आहे हे जर कळलं आणि ते वाईट आहे म्हणून ते टाकून द्यायचं असं कळलं तर ते माणूस करू शकतो. विवेकानं, बुद्धीनं, सत्सद्विवेकानं जे वाईट आहे ते टाकून द्यायचं, चांगलं आहे ते घ्यायचं, म्हणजे मग त्याला दैवी गुण प्राप्त होऊ शकतात, असं माणसाला जमू शकतं. पण माणूस म्हटला की चांगल्या वाईटाचं मिश्रण असतं, पूर्णपणानं चांगलं आहे किंवा पूर्ण वेळ चांगला आहे असं नाही होत. कुठेतरी कधीतरी काहीतरी वर्तणुकीमध्ये
चुकीचं वर्तन केलं जातं आणि ह्या असुरी संपत्ती जी आहे ती वर येते, अशी गोष्ट घडू शकते. कधी कधी दैवी गुण हे आसुरी प्रवृत्तीमुळे दबले जातात. म्हणजे मनामध्ये चांगली गोष्ट असते पण कृतीने ती होत नाही, असंही घडतं. त्यामुळे या गोष्टी लक्षात घेऊन प्रयत्नपूर्वक जी वाईट गोष्ट आहे ती टाळता आली पाहिजे. तर मग ते दैवी गुण जे आहेत ते पुन्हा वर येतील, की हे वाईट आहे, नाहीच करायचं. आपलं नुकसान झालं तरी चालेल, पण हे काही चांगलं नाही आहे, माझ्या मनाला पटत नाही आहे, मी नाही करायचं, असं जो ठामपणाने निर्णय घेऊ शकतो त्याच्या सत्सत विवेक बुद्धीने स्वाभाविकच गुणवरती येऊ शकतात. बरोबर आहे. पण असं आपल्याला दिसतं की पूर्णपणानं चांगलं आणि पूर्णपणानं वाईट आणि कायमस्वरूपी असं हे नसतं. मानवी इतिहासाचा विचार केला तर जो आपल्याला असं दिसेल की सगळ्या वेळेला चांगली आणि वाईट माणसं होतीच की हो. अगदी कुठल्याही युगामधला विचार केला तरी आपल्याला कळलं की त्रेतायुगामध्ये राम होता पण रावण पण होताच, द्वापार युगामध्ये कृष्ण पण होता, पांडव पण होते पण कौरव पण होतेच की. त्यामुळे असं आपल्याला दिसेलच की सगळीकडे सगळी माणसं सर्व वेळी चांगलीच आहेत असं असत नाही. दोन्ही प्रकारच्या म्हणजे सूर दैवीपण आणि आसुरीपण सगळे असतात. पण असं आहे की ज्याला दुर्गुणांची किंवा ह्या आसुरी गोष्टींची जाणीव झालेली आहे असा जो माणूस आहे तो आपल्यातले दुर्गुण काढून टाकू शकतो. निदान त्याची तशी प्रवृत्ती होते की हे चुकीचं आहे, हे नाही असं होता का असं तो करतो. आणि अशी जाणीव झाली की मग ती जाणीव म्हणजे जाणीव होणं आवश्यक असतं किंवा कोणीतरी ती जाणीव करून देणं आवश्यक असतं. पण असं व्हायला लागलं की हे चुकीचं आहे, हे नाही होता का असं झालं तर मग त्या स्वभावातले दोष जे आहेत ते दूर होतात आणि दैवी गुण आहेतच आपण घेऊनच आलेलो. त्यामुळे त्या दैवी गुणांप्रमाणे बंधनात न अडकता आपण ह्या चक्रातून सुटून एका अर्थाने मोक्षाच्या वाटचालीकडे जातो. खरं मुळात तसंच आहे. आपण भगवंताचे अंश आहोत. त्या भगवंताचे अंश असल्यामुळे आपण खरं तर चांगलेच आहोत. त्या सगळ्या दृश्य जगातल्या वातावरणामुळे या वाईट गोष्टी आपण करायला कधी कधी प्रवृत्त होतो. ती चूक आपल्याला कळली आणि ती आपण दुरुस्त करू शकलो, सत्सत विवेकबुद्धी वापरू शकलो तर आपल्याजवळ दैवी गुण आहेतच आहेत. आपोआपच आपल्या चांगल्या गोष्टी आपल्या करतील, असुर गोष्टी आपल्यामधून निघून जातील. भगवंतांनी यापूर्वी दैवी गुणांचं वर्णन केलं आहे. सगळ्या 26 गुणांचं सविस्तरपणे वर्णन तरी आपल्याला सांगितलं आहे. यापूर्वीसुद्धा अगदी दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोग भगवंतांनी सांगितला त्यावेळेला त्यांनी आपल्याला स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली. म्हणजे आत्ता 16व्या अध्याय जसं दैवी गुण सांगितले तसं यापूर्वी हे असेच सगळे गुण जरा वेगळ्या पद्धतीने. पण स्थितप्रज्ञ कसा असतो तर त्याचे गुण सांगताना दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी ती लक्षणं आपल्याला सांगितली. 6व्या अध्यायामध्ये ध्यानयोगाचं वर्णन करताना दैवी लक्षणं कोणती असतात ती पण सांगितली. अशाच पद्धतीने हे जे दैवी गुण आहेत तेच त्या ज्ञानयोगामध्ये दैवी लक्षणं म्हणून सांगितली. 12व्या अध्यायामध्ये भक्ताची लक्षणं सांगितली. 13व्या अध्यायामध्ये ज्ञानी भक्ताची लक्षणं सांगितली. 14व्या अध्यायामध्ये गुणातीत पुरुष कसा असतो त्याची लक्षणं सांगितली. आणि ही सगळी लक्षणं कमी अधिक शब्दांचा पुढे मागे थोडं हे असेल पण ही दैवी गुणच आपल्याला सांगितले. आता मात्र तो भगवंत सांगता की मी तुला आसुरी संपत्तीचं पण सविस्तर वर्णन करून सांगणार आहे. आत्तापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी सांगताना त्यातल्या वाईट गोष्टी सांगितल्या नाही. जे चांगलं होतं भक्त सांगितला, ज्ञानी भक्त सांगितला, गुणातीत सांगितला, अगदी सगळं सांगितलं पण वाईट गोष्टी सांगितल्या नाही. आता मात्र या श्लोकामध्ये भगवंतांनी म्हटलं की मी तुला सविस्तरपणानं हे आसुरी प्रकरण काय ते पण सांगतो. माऊली सांगतात 271व्या ओळीत आणि दैवा असुरा संपत्तिवंता नरा अनादिसिद्ध उजगरा रहाटीचा आहे. तर अनादी म्हणजे अगदी अनादी काळापासून माणसाजवळ ह्या दोन्ही गोष्टी आहेत. आत्ता जग बदललं आहे, जग वाईट झालं आहे, सगळी माणसं स्वार्थी झाली आहेत असं आपण वर्णन ह्या दृश्य जगाचं केलं तर असं काही नाही आहे. अनादी काळापासून हे असंच चाललेलं आहे की दोन्ही प्रकारच्या चांगल्या आणि वाईट, दैवी आणि आसुरी संपत्ती या माणसांकडे आहेतच. कुठल्याही युगामध्ये घेतलं तरी ते म्हणतात आणि दैवासुरा संपत्तीवंता नरा अनादिसिद्ध उजगरा रहाटीचा आहे. अगदी अनादी काळापासून चालत आलेलं आहे. कुठल्याही युगामध्ये विचार केला आणि त्यांची एकमेकांच्या मधल्या व्यवहाराची पद्धती पाहिली तर आपल्याला दोन्ही गोष्टी दिसतात. जिथे राम आहे
रावणही आहे असं दिसेल. अगदीच संख्यात्मक विचार केला तर आपण म्हणू की राम एक होता, पण त्याचा शत्रू 10 तोंडी दसपट होता. पांडव 5च होते, कौरव मात्र 100 होते. त्या शत्रू 20 पट वाढला द्वापार युगामध्ये. आज आपण विचार केला तर अलीबाबा आणि 40 तोंड, 40 पट शत्रू वाढला. अशी कदाचित संख्यात्मक विचार केला तर दिसेल की हळूहळू आसुरी संपत्तीचं हे वाढतं आहे प्रमाण, परंतु नाहीच आहे असं मात्र नाही. जैसे रात्रीच्या अवसरी व्यापारी जे निशाचरी. आता हे सोळा ना माऊलींच्या वेळेचं उदाहरण म्हणून ठीक आहे. आता कसलं आलं आहे, दिवस काय रात्र काय, कुठलंही काम कुठल्याही वेळेला केलं जात आहे. माऊली असं म्हणतात, जैसे रात्रीच्या अवसरी व्यापारी जे निशाचरी दिवसा सुव्यवहारी मनुष्या दिली. त्यांनी सरळ सरळ 2 भाग केले. माऊली दृष्टांत देतात की रात्रीच्या वेळेला वाईट म्हणजे राक्षस, जे काही राक्षसांचा संचार असतो, राक्षसांचे जे व्यवहार असतात ते रात्रीच्या अवसरी रात्रीच्या वेळी करतात. आणि दिवसा मात्र सुव्यवहारी, आणि दिवसा मात्र देव मनुष्य गंधर्व या मंडळींचे जे व्यवहार असतात ते दिवसा असतात. दिवसा सगळ्या गोष्टी. आता दिवसा काय रात्री काय, वाईट कामं करायला काही बंधन राहिलेलं नाही आहे. दिवसा रात्री केव्हाही चोऱ्यामाऱ्या होत असतात, परंतु माऊली उदाहरण देतात की रात्रीच्या वेळेला वाईट कामं, राक्षसी प्रवृत्तीची कामं ही रात्री, आणि दिवसा मात्र सगळी चांगली कामं, अशी साधारणपणानं रीत होती असं म्हणूया. तैसिया आपुला लिया राहते वर्तती दोन्ही सृष्टी, दैवी आणि किरीटी असुरी येतं. असं म्हणजे अर्जुना, या मनुष्य लोकामध्ये एक दैवी आणि एक असुरी असे 2 प्रकारचे भिन्न भिन्न व्यवहार करणाऱ्या प्रवृत्ती असतात. तैसिया आपुला लिया राहते, आपल्याकडे सुद्धा दोन्ही वर्तते, दोन्ही गोष्टी असतात. कुठल्या, दैवी आणि असुरी. कशा तर दोन्ही प्रकारचे व्यवहार, हे दोन्ही प्रकारचे भिन्न भिन्न मार्गाने व्यवहार करणारे असतात. वाईट मार्गाने जाणारी मंडळी असतात, चांगली पण मंडळी असतात. चांगलं काम करायलाही प्रवृत्त होत असतात, वाईट कामं करायलाही प्रवृत्त होत असतात. आता ह्याच्यात काय आहे, फक्त आता आपल्याला पुढे असं सांगायचं आहे की चांगली माणसं वाईट कामाला प्रवृत्त होताना दिसता कामा नये. म्हणून हा अतिशय चांगला माणूस होता, त्यांनी असं केलं, त्याच्या बाबतीत नाही असं होता का, एवढं तरी ज्ञान आपण करायचं आहे. दोन्ही प्रकारचे लोक, म्हणजे वाईट माणसं वाईट काम करायला प्रवृत्त होतील हे आपण समजू शकतो. खरं तो बदल आपल्याला करायचा आहे की वाईट माणसांनी सुद्धा चांगलं काम केलं पाहिजे. पण 2 भिन्न प्रकार आहेत. वाईट माणसं वाईट काम करतील, चांगली माणसं चांगलं काम करतील. राक्षस जे आहे ते वाईटच मार्ग, वाईटच काम करणार, वाईटासाठीच त्यांची सगळी कामं असणार. अशा प्रकारचं आपण एक वेळ समजू शकतो. तेवीची विस्तारुनी दैवी ज्ञानकथनादी प्रस्तावी मागील ग्रंथी बरवी सांगितले. आता मागील ग्रंथी म्हटलं आहे तर ग्रंथी म्हणजे काय वेगळ्या ग्रंथात नाही आहे. या ग्रंथामध्ये अगोदर सांगून झालं आहे. काय सांगून झालं आहे तर या ग्रंथाच्या आधीच्या, म्हणजे आता 16व्या अध्यायापर्यंत आलो आहे, तर अगोदरच्या अध्यायामध्ये मग ती ज्ञान सांगताना दैवी संपत्ती विस्तारानं सांगून झाली आहे. तेवीची विस्तारुनी दैवी ज्ञानकथनादी प्रस्तावी, सगळं दैवी गुणांचं जे काही आहे ते सांगितलं. जसं मी मगाशी म्हटलं की आपण निरनिराळ्या अध्यायामध्ये या दैवी गुणांसंबंधी बोललो आहे. आता असुरी जे सृष्टी तेथीची उपलब्ध गोठी, अवधानाची दिठी दे पानिकी. लक्ष दे म्हणे, अवधान दे. मी मगाशीच म्हटलं की खरं म्हणजे अर्जुनाला या मार्गाला जायचंच नाही आहे, तरी देखील मी तुला सविस्तर सांगतो असं भगवंत का म्हणत आहे. ज्या गावाला जायचंच नाही त्याची कशाला पाहिजे एवढी माहिती, पण तरीसुद्धा आता भेटत आहेत. माऊली पण आपल्याला सांगत आहे की जी असुरी संपत्ती आहे ती तुला मी आता विस्तारानं सांगतो. आता असुरी जे सृष्टी तेथीची उपलव गोष्टी सगळी सांगतो, तुला सविस्तर गोष्ट सांगतो. आणि पुन्हा म्हणताय अवधानाची दिठी, लक्ष पण नाही म्हणे. असुरी संपत्तीचं मी वर्णन करणार आहे, तर नीट लक्ष देऊन ऐक. तरी वाद्य वीण नादू नेदी कवणा ही साधू का अपपुष्पी मकंदू न लभे जैसा. छान दृष्टांत देत आहेत. ते म्हणत आहेत की जसं वाद्य नाही आहे, वाद्यांशिवाय नाद ऐकू येणार नाही. नाद ऐकायचा तर काहीतरी वाद्य असायला हवं ना, तर नाद ऐकू येईल. तरी वाद्य विण नादू नेदी कवणादी साधू, किंवा अपुष्पी मकरंदू न लभे जैसा, फुलच नाही आहे तर सुगंध कसा असणार आहे. तसं म्हणाले आहे
जर का आपल्याला आसुरी संपत्ती कळायला हवी असेल, वाद्याचा आवाज यायला हवा असेल तर वाद्य हवं, सुगंधाचा अनुभव घ्यायला हवा असेल तर फुलं हवी. तसं जर आसुरी संपत्तीचं जर वर्णन करायचं झालं असेल तर ती आसुरी संपत्ती ज्याच्याजवळ आहे त्या माणसाचं वर्णन करायला हवं. म्हणून ते आपल्याला सांगतात, तैसे प्रकृती हे आसुर एकली नो हे गोचर, जवळ एखादे शरीर मानला तिना. या आसुरी संपत्तीचा आश्रय ज्या देहाने घेतलेला आहे तेच देह, तो जो देहधारी आहे त्याला उदाहरण म्हणून समोर घ्यायला हवं. तैसी प्रकृती ही जी काही आसुरी प्रकृती आहे ती आसुरी प्रकृती ज्यांनी धारण केली आहे, म्हणजे हे अवगुण किंवा ही सगळी आसुरी गोष्टी ज्याच्याकडे आहेत ते कळल्याशिवाय आपल्याला त्याचा अर्थ कळणार नाही. जवळ एखादे शरीर बांधला ते ना, जो कोणी आश्रय घेतली, या गुणांचा आश्रय जो कोणी शरीर घेईल, म्हणजे दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, कठोरता, अज्ञान, हे कळणार कसं? हे जर समजायला हवं असेल तर ते ज्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये हे सगळं आहे त्यावरून आपल्याला ते ओळखता येईल की गर्विष्ठ माणूस कोण आहे. त्या माणसाचा गर्विष्ठाचं वर्णन केलं तर तो दर्प म्हणजे काय तो कळेल. अहंकारी माणूस सांगितला, त्याचा अहंकार कळायला म्हणजे तो माणूस सांगायला लागेल, त्याचं वागणं सांगावं लागेल, म्हणजे अहंकार शब्द कळेल. नाही तर अहंकार दाखवा, कसा दाखवणार? गर्व दाखवा, कसा दाखवणार? दंभ दाखवा, कसा दाखवणार? तर हे गुण जर कळायला हवे असतील तर व्यक्तीचा आधार लागेल. त्या व्यक्तीच्या आचरणातून आपल्याला ह्या गुणांचा अर्थ समजेल. म्हणून ते आपल्याला सांगतात की ते जे गुण ओळखायचे असतील, म्हणजे दुर्गुण म्हणूया, आसुरी संपत्ती ओळखायची असेल तर ती व्यक्तीच्या आचरणानेच आपल्याला समजेल. मग आविष्काराला लाकुडे पावकू जैसा जोडे, तैसी प्राणी देही सापडे आटोपली हे. मग माऊली उदाहरण देतात की जसं अग्नी आहे, त्या अग्नी प्रगट व्हायला लाकडातून तो अग्नी प्रगट होणार. मग आविष्काराला लाकुडे पावकू जैसा जोडे, लाकडाच्या योगानं तो अग्नी प्रगट होतो तेव्हा आपल्याला तो अग्नी दिसतो. नाही तर अग्नी कसा दिसणार? अग्नी दिसायला काहीतरी लाकडाची संबंध, अगदी आगपेटीच्या काडीची तरी काडी ओढल्याशिवाय ती काही जोग दिसणार नाही. अग्नी दिसायला हवा असेल तर लाकडाच्या योगानेच तो दिसणार. तैसी प्राणी देही सापडे आटोपली हे. तसं ही आसुरी प्रवृत्ती जर बघायची असेल तर ती प्राण्याच्या देहात प्रविष्ट झालेली असली पाहिजे तर ती अनुभवायला येईल. एखाद्या माणसाच्या अवगुणातून आपल्याला ही आसुरी संपत्ती काय आहे ती कळेल, त्याच्या आचरणातून ती आसुरी संपत्ती काय आहे ती आपल्याला कळेल. ते वेळी जे वाढी उसा, तेची आतुला रसा, देहाकारू होय तैसा प्राणियांचा. माऊली पुढे उदाहरण देतात की ऊस असतो ना, त्या ऊसाची वाढ होते. आता ते जे कांड आहे, ऊसाचं कांड आहे ते वाढतं, जाड होतं चांगलं. तर जशी जशी त्या ऊसाची वाढ होते, ऊसाचं कांड जसं जाड व्हायला लागतं, म्हणजे काय होतं तर त्या आतला रस वाढतो. आतला रस वाढला की ते मोठं होतं. नाही तर जोपर्यंत लहान असतं त्याची पाट असतं, त्याच्यातून रसच निघत नाही. ते चांगलं मोठं झालं की त्याच्यातून रस निघतो. तसं म्हणाले आहे की प्राण्यांच्या देहाचा आकार, त्या प्राण्यांच्या देहाच्या आकाराला आसुरी संपत्तीचा आकार प्राप्त होतो. माणूस जसा जसा या अशा आसुरी संपत्तीने मोठा होतो तसं ती आसुरी संपत्ती जास्त जास्त कळते आपल्याला. थोडक्यात कसं की लहान बाळ निरागस असतं, त्याच्याजवळ ही आसुरी संपत्ती नसते. याच्यातून या दृष्टांतातून आपल्याला काय सांगायचं आहे तर लहान बाळाजवळ ही आसुरी संपत्ती नाही आहे. त्याला दंभ नाही, दर्प नाही, राग नाही, लोभ नाही, काहीच नाही, त्याला अपपर भाव नाही. मग ते मोठं झालं की हे सगळे दुर्गुण वाढतात असं माऊलीला सांगायचं आहे. आता तयांचे प्राणिया रूप करू धनंजया, घडले जे आसुरिया दोष बुद्धी. म्हणतात अर्जुना, अशा बी प्राण्यांचं वर्णन करू की आसुरी दोष जे आहेत त्या आसुरी दोषांच्या वाढीने ते बनलेले आहेत. आपोआपच जसं तो वयानं वाढतो आहे तशी ती आसुरी संपत्ती पण वाढते आहे. आता हे आपल्याला पटेल की सभोवतालच्या वातावरणाचा परिणाम असेल, बरोबर आहे, पण असलेला दुर्गुण वाढीला केव्हा लागतो तर खरोखरच असं होतं की लहान बाळ असेपर्यंत, वय लहान असेपर्यंत काहीच अपपर भाव नसतो, अगदी निरागसता असते.
आत बाहेर सगळं सारखं असतं, त्यामुळे दुर्गुण नसतात. पण वंचुके झालो की मग मात्र आपली आसुरी संपत्ती कळते. त्या माऊली सांगतात की असं हे आसुरी दोषांच्या वाढीनं जे बनलेलं ध्येय आहे त्याचं वर्णन मी करतो. आणि खरोखरच पुढल्या श्लोकामध्ये प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या जनान विदुरासुराः न शौचम नापि चाचार्यो न सत्यम तेषु विद्यते. आता आपण ना माणसाच्या सहाय्यानं अवगुण समजून घेणार आहोत. आत्ता जसं माऊलींनी सांगितलं की ते अवगुण कसे दाखवणार, तर ते अग्नी जसा लाकडाच्या द्वारा आपल्याला कळतो तसं माणसांच्या द्वारा कळणार आहे. मग माणसांच्या द्वारा कळणं म्हणजे माणसं कोण आहेत ते नाही सांगणार, पण माणसांचे अवगुण कसे आचरणामधून प्रगट होतात ते आपल्याला माऊली वर्णन करून सांगणार आहे. म्हणजे भगवंताच्या सांगण्याचा उद्देश हा आहे की प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या जनान विदुरासुराः न शौचम नापि चाचारो न सत्यम तेषु विद्यते. अर्थ लक्षात घेतला घ्या. प्रवृत्तींच्या आणि निवृत्तींच्या दोन्हीमध्ये म्हटलं आहे. प्रवृत्ती आणि निवृत्ती ह्या दोन्ही गोष्टी आहेत. आपण दोन्ही शब्दांचा अर्थ बघू. काय म्हणतात ते, तर हे जे आसुराः जनाः न विदुः, ही जी आसुरी स्वभावाची मंडळी आहे ही जाणतच नाही. प्रवृत्ती जाणत नाही, निवृत्ती जाणत नाही. प्रवृत्ती जाणत नाही, काय करावं हे पण जाणत नाहीत आणि काय करू नये हे पण जाणत नाही. किंबहुना जे करू नये ते करतात आणि जे करायला हवं ते करत नाहीत. म्हणून प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या जनान विदुरासुराः, आसुरी संपत्ती असणारे जे लोक आहेत ते जसं वागायला हवं तसं वागत नाहीत आणि जसं वागायला नको तसं वागतात. तेषु न शौचम, पुन्हा त्यांच्या ठिकाणी जराही शुद्धता पवित्रता नसते. आपण आसुरी संपत्ती कुठे कुठे दिसणार आहे ते पाहतोय. त्यामुळे या श्लोकामध्ये भगवंत सांगतोय की प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या जनान विदुरासुराः न शौचम, तेषु न शौचम, त्यांच्या ठिकाणी जरा देखील शुद्धता पवित्रता नसते. अंतर्बाह्य कुठेही विचार करा तर ती पवित्रता तिथे नसते. न आचारा, त्यांचं आचरणही चांगलं नसतं. न च सत्यम अपि विद्यते, आणि सत्य बोलणं सुद्धा त्यांचं नसतं. आसुरी संपत्तीच्या खुणा या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितल्या. सगळ्या आपल्या लक्षात येतील. जे करायला हवं ते करायचं नाही, जे नको ते नेमकं करायचं, कुठेही आतबाहेर शुद्धता नाही, सत्य नाही, वागणं चांगलं नाही, त्याला आसुरी लक्षणं असणारा माणूस म्हणायचं. हा खरं म्हणजे या श्लोकामधला अर्थ. आता करायला हवं ते करायचं नाही आणि करायला नको ते करायचं, ही जी काही प्रवृत्ती आहे सभोवताली आपल्याला आता हल्ली ह्याची उदाहरणं खूपच देता येतील. आणि याला आसुरी संपत्तीचे लोक म्हटलं आहे किंवा आसुरी संपत्तीचे लोक हे अशा प्रकारचं आचरण करतात असं म्हटलं आहे. याचा अर्थ असा की परंपरेने काही सांगितलेल्या गोष्टी, शास्त्राने काही सांगितलेल्या गोष्टी, या गोष्टी शास्त्राने सांगितली आहे, मोठी माणसं सांगतायत, परंपरा सांगते म्हणून तरी आपण करूया असं ह्या स्वभावाची माणसं मानायला तयार नसतात. किंबहुना असं तुम्ही म्हणता ना मग नाहीच करणार. अगदी साध्या साध्या गोष्टीत असं असतं. आपल्याला सुद्धा बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की आपण काही त्याच्या मागच्या कार्यकारण भावात शिरतोच असं नाही. समजा आम्ही कोणी आपल्या लहानपणी कधीतरी एक बारीकसा संस्कार झाला की अगं शनिवारी नखं कापू नयेत, नाही कापली, काय मोठं बिघडताय. एवढे महिन्याचे 26 दिवस असतात, त्या 4 शनिवार नाही नखं कापली तर असं काय मोठं होणार आहे. पण आत्ताचं असं पण नाही का, मग मी करणारच. आता ही जी काही प्रवृत्ती आहे, तुम्ही परंपरेने काही गोष्टी सांगताय, त्याची कार्यकारण गोष्ट तुम्हाला माहिती नाही आहे, तुम्ही ते सांगू शकत नाही आहात, त्याचं जे चपकल काही खरंच शास्त्रीय कारण आहे ते तुम्हाला सांगता येत नाही आहे, मग आम्ही मुळीच तुमचं ऐकणार नाही. ही जी काही प्रवृत्ती आहे ना, ही आसुरी प्रवृत्ती असणारी आहे. वारंवार पावलोपावली आपल्याला ही अशी उदाहरणं आता मिळतात. आपण एखादी गोष्ट करून धक्का म्हटलो की तीच करण्याकडे प्रवृत्ती असते. आता ही उदाहरणं मी देत बसले ना तर मी तर तुम्हाला अनंत उदाहरणं तशी तुमच्याकडे पण खूप असते. किती साध्या साध्या गोष्टी असतात. वाटेल तेव्हा डोक्यावरून पाणी घेऊन आंघोळ दिवसात करायची नाही. सकाळच्या वेळी आंघोळ करताना केस धुणं हे ठीक आहे, पण वाटेल आज आत्ता मला वेळ आहे म्हणून दुपारी 3 वाजता ही काही पद्धत नाही. पण का? आता या काळाला आपल्याजवळ जर उत्तर नसेल तर तू नाही काळजी सांगू शकत नाही, मग मी करणारच. ह्या प्रवृत्तीला आसुरी प्रवृत्ती म्हणायचं. शास्त्राने सांगितलेलं आहे, मोठी माणसं काहीतरी सांगतायत,
काही परंपरा आपल्या अशा आहेत आणि त्या परंपरेमध्ये असणाऱ्या गोष्टी आपण नाही केल्या तर काय बिघडतं आहे, असा विचार जे करत नाहीत ती मंडळी या आसुरी, म्हणजे जे करायचं नाही ते मुद्दाम करायचं आणि जे करायला हवं ते नाहीच करणार असं म्हणायचं. आता काही काही गोष्टी तर इतक्या आपण बदललो आहे की खरोखरच खरं काय आणि बरोबर काय ह्याची गोष्ट आपल्याला विचार केला तरी कळते की आपल्या पिढीपर्यंत आंघोळ करून स्वयंपाक करणं हा अगदी म्हणजे त्रिकाला बाधित सत्व की असंच करायचं, ठरलेली कामं आहेत, तेल वारा करायचा, आंघोळ करायची, पूजा करायची आणि मग स्वयंपाक करायचा. पण आता नाहीच, आता स्वयंपाक करायचा आणि मगच आंघोळीला जायचं, अशीच जर पद्धत. आणि मग याला कार्यकारण काही देता येत आहे का? नाही देता येत. आमच्याजवळ कार्यकारण आहे की आम्हाला त्या स्वयंपाकाच्या वेळेला खूप घाम येतो, आम्हाला त्रास होतो, आम्ही नंतरच आंघोळ करणार. अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी जर आपण विचारात घेतल्या तर प्रवृत्तींच्या निवृत्तींचा अर्थ आपल्याला कळेल की जे शास्त्राने सांगितलं आहे, परंपरेने सांगितलेलं आहे त्या गोष्टी करायच्या नाहीत आणि त्या त्यांनी सांगितलं म्हणून करायच्या नाहीत असं सुद्धा सांभाळणं, अशा गोष्टी पण आहेत. असो, तर परंपरेनं करायच्या गोष्टी याला आपल्याला नीटपणाने उत्तर देता येत नाही, ही आपली चूक असेल. आपण आपलं उत्तर देतो की हो बाई आमची आई असंच करायची, आमच्या सासूने असंच करायच्या आणि म्हणून आम्ही पण असं करतो, इतपतच आपण उत्तर देऊ शकतो. पण ह्या बुद्धिवादी मंडळींना ही अशी उत्तरं काही तितकीशी फारशी मान्य नसतात आणि त्यामुळे काळाप्रमाणे काही गोष्टींमध्ये बदल होतो. आता प्रश्न असा आहे की काही बदल ॲक्सेप्ट केले पाहिजेत असं म्हणूया, पण काही बदल नाहीच करतायत. जसं आहे ना की पूर्वीच्या काळी बिननिराळ्या चूल होते, स्टोव झाले, गॅस झाला किंवा पातेल्यात स्वयंपाक झाला, तपेल्यात भात टाकून झाला, प्रेशर कुकरमध्ये करून झाला, बदल खूप झाले. परंतु भात तांदूळाचाच करतात. हा जो बेसिक जी गोष्ट आहे त्याच्यात काही बदल करत नाही होत आपण, असा तरी विचार करावा. पण लोक आपली मतं जराही बदलायला तयार होत नाही. आता ही बाकी सगळं जाऊ दे, ज्याच्यातून फार मोठं काही नुकसान होत नाही त्या उदाहरणांमध्ये आपणही काही फारसं लक्ष देत नाही. पण काही मंडळी ज्याला आपण दासबोधांनी पढत मूर्खाची खूप उदाहरण दिले, इट एन्ज्युअर्स टू युअर हेल्थ असं स्पष्टपणानं पाकिटावर लिहिलेलं असतं, टपरीवरती मोठमोठ्या पाट्या लावून लिहिलेलं असतं. हे सगळं वाचता येणारीच मंडळी हे काम करतात ना, मग अशा मंडळींना काय म्हणायचं? ते कळलाय त्यांना, वाचता येत आहे त्यांना, समजतोय अर्थ त्यांना, परिणाम समजता आहेत त्यांना, तरी देखील बदलत नाही. अगदी डोळ्याने आपण पाहतो, एकच बादलीत पाणी असतं, सगळ्यांचे ग्लास ते असते त्या बादलीतल्या पाण्यातच धुतले जातात. पुन्हा त्याच्यातच त्या आज जागतिक चहा दिन आहे त्यामुळे आठवण होते, पुन्हा त्याच्यातच ते टपरीवरती चहा पितात. हे सगळं डोळ्यासमोर असलं तरी आता ह्याच्यात कुठलं आलं आहे शुद्धता, कुठलं आलं आहे पावित्रता? निदान पावित्र जाऊ दे, शुद्धता तर का असायला काय हरकत आहे? पण हे सगळं असं डोळ्यासमोर मंडळी करत असतात आणि गैरवर्तणूक असते. ही जी काही दिली आहे ही काही आसुरी संपत्ती देताना भगवंतांनी उदाहरणं काही वेगळी दिलेली नाही आहे. भगवंतांनी प्रवृत्ती वागणुकीतलीच उदाहरणे आहे. प्रवृत्ती म्हणजे काय, निवृत्ती म्हणजे काय, शुद्धता म्हणजे काय, पावित्र्य म्हणजे काय, सत्य म्हणजे काय, याबद्दलच दिलेलं आहे. त्यामुळेच आपण विचार केला की कुठल्या प्रकारचे आपला देश उष्णकटिबंधात आहे तरी देखील आपण कुठल्या प्रकारचे कपडे घालायला पाहिजे हे पण ज्याच्या लक्षात येत नाही आणि आंधळेपणाने आपण दुसऱ्यांचं जर अनुकरण करत असलो तर त्याला काय म्हणायचं? तर हे जे काही आहे ते काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे हे ज्याला कळत नाही तो आसुरी संपत्तीवाला आहे असं म्हटलं आहे. प्लॅस्टिकचा वापर करायचा नाही हे कळणारी सगळी मंडळी आहेत, तरी देखील त्या यूज अँड थ्रोच्या त्या प्लॅस्टिकच्या ग्लासमध्ये गरम चहा पिणारी मंडळी पाहिली की असं वाटलं की यांना सगळं कळतं आहे, पण तरी देखील हे नुकसान करून घेतात स्वतःचं. अशी कितीतरी पढतमूर्खाची लक्षणं म्हणजेच ही आसुरी संपत्तीची लक्षणं आहेत असं आपल्या लक्षात येईल. आता या ही जी अशा प्रकारचं आचरण करणारी मंडळी आहेत, आसुरी संपत्तीच्या लोकांजवळ आता म्हटलं तसं शुद्धता पावित्र्य ही नसते, आचरण त्यांचं सख्याचं नसतं आणि ह्या सगळ्याचा त्यांना दंभ असतो, गर्व असतो, आमचं तेच बरोबर असं वाटत असतं. हे सगळं अज्ञान असूनसुद्धा जणू काही त्यांनी
पडदाच घेतलेला असतो त्याच्यावर, याने काय होणार आहे, अशाने काय होणार आहे, अशा प्रकारचं त्यांचं वागणं असतं. त्यामुळे अज्ञान एक वेळ परवडलं. अज्ञानी जो असतो त्याला सांगून तरी तो आपली चूक सुधारू शकेल. पण ही जी मंडळी असतात त्याला सगळं माहीत असतं आणि तरी देखील ही मंडळी असं करतात. त्यामुळे त्याला आसुरी संपत्ती म्हणायचं. आता शौचता शब्द वापरला आहे, तर शौच म्हणजे जे पावित्र्य आहे, तर आपण असं लक्षात घेऊया. आंतरबाह्य पावित्र्याचा विचार करायला, जशी शरीराची शुद्धता, शरीराचं पावित्र्य असतं, तसं मनाची पण शुद्धता, मनाचं पण पावित्र्य आहे. बाह्य आचरण आपलं शुद्ध, सात्विक, चांगलं, स्वच्छ असेलही, परंतु मनही आपलं तसं असलं पाहिजे. अंतःकरणाची आतली शुद्धता पण तशी असली पाहिजे. अगदी मुंबईत गर्दीमध्ये राहणारी मंडळी दिवसातून 3-3 वेळा स्नान करतात. ती होते, ती शरीराची स्वच्छता होते ना, त्याच्याबद्दल काही नाही, ते ठीकच आहे, चांगली गोष्ट आहे. पण शरीर शुद्ध झालं तरी अंतरशुद्धी स्नानाने होणार नाही आहे. भ्रष्टाचारी माणूस असेल तरी 3 नाही 30 वेळा आंघोळ केली दिवसातून, तरी त्याचा तर भ्रष्टाचार जाणार नाही आहे. त्या भ्रष्टाचारी माणसांनी मनाच्या शुद्धीसाठी काय केलं पाहिजे, की आपली चूक सुधारली कशी पाहिजे, हा विचार करायला हवा. आंघोळ केल्याने भ्रष्टाचरण काही शुद्ध होणार नाही आहे. ती जी काही आहे बाह्य शुचिता जरी झाली तरी अंतरशुचिता जी आहे, ती अंतःकरणाची शुचिता काय, ह्याचा विचार केला पाहिजे. आणि तो विषय म्हणजे शुद्धतेचं काय, अंतरशुद्धतेचं काय, ह्याचा विचार करायला पाहिजे. तो मात्र दूरवरच राहतो. बाह्य शुद्धतेची जरा गोष्ट अलीकडल्या काळामध्ये आपल्याकडे बऱ्यापैकी निदान करोना काळापासून त्या शुद्धतेचं महत्त्व आपल्या लक्षात आलं आहे आणि त्यामुळे बाह्य शुद्धतेचा विचार चांगल्या प्रकारे होतो आहे. पण अंतरशुद्धतेचं काय, पाय धुतल्याशिवाय घरात शिरायचं किंवा धुतं तरी निदान. खरं तर आपण परीट घडीचा विचार करतात, पण परीट घडीचा कपडा स्वच्छ असेल, शुद्ध असेल असं नाही. कुठे वाळत घालतात, कुठे काय करतात हे आपल्याला माहितीसुद्धा नसतं. त्या परीट घरचा कपडा आला म्हणून तो पवित्र असेल असं नाही, तो स्वच्छ असेल, तो शुद्ध असेल असं नाही. हे पण शुद्धतेचे नियम वेगळे आहेत, ते बारकाईनं आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. स्वच्छता वेगळी आणि शुद्धता अजून त्याच्या पुढे गेलं पाहिजे. वैयक्तिक स्वच्छता, वैयक्तिक शुद्धता, सार्वजनिक शुद्धता, सार्वजनिक स्वच्छता, या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. अगदी जुन्या काळातलं उदाहरण द्यायचं म्हटलं तर मनुस्मृतीमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की जिथे पिण्याच्या पाण्याचे जलाशय आहेत, म्हणजे तळ्याचं पाणी आहे, विहिरीचं पाणी आहे, की जिथे ते पाणी पिण्यासाठी वापरलं जातं, त्याच्यापासून 300 फूट अंतरावर मलविसर्जनाचं हे असावं, जागा असावी. आता हे मनुस्मृतीत लिहिलेलं आहे की पिण्याच्या पाण्याला याचा संसर्ग पण होणार नाही, तर अंतरावरती ह्या सगळ्या गोष्टी असाव्यात, असा हा शुचितेचा, पावित्र्याचा नियम जरी धरला तरी तो शुद्धतेचा पण आहे. आणि आता आपण काही त्याच्याबद्दल बोलूयाच नको की आपल्या 450-500 स्क्वेअर फूट घरामध्येच सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात, तर आपण ते शुद्ध ठेवण्याचा आपला आटोकाट प्रयत्न असतो. परंतु शुद्ध, पवित्र आणि ह्याच्याबद्दलचा केलेला हा सगळा विचार हे जर लक्षात घेतलं तर असं कळतं की फक्त काही आसुरी संपत्ती ही वागणुकीतून कशी आपल्याला दिसेल. म्हणजे जसं मगाशी म्हटलं की स्वयंपाक करण्यापूर्वी आंघोळ किंवा स्वयंपाक झाल्यानंतरची आंघोळ, बहुतांशी हे जे काही आहे त्याची योग्य काय अयोग्य काय असा विचार घेतलं तर मनुष्य परत्वे आपल्याला सगळ्यांना कळेल की म्हणजे मनबुद्धीचा विचार केला तर बुद्धी असंच सांगेल की हेच योग्य आहे आणि आपलं परंपरा किंवा या गोष्टी सगळ्या राहतील. परिणाम तो आपल्याला पिढ्यानपिढ्या ज्या गोष्टी केलेल्या असतील त्याच योग्य आहेत असं सांगणं की आपल्याला जमणार नाही. थोडा अजून बारकाईनं ह्याच्याबद्दल विचार केला मला कधी कधी असं वाटतं की एखादा सहज माणूस बोलून जातो की मला शुगर आहे आणि मग शुगर आहे म्हटलं नाही आमच्याकडे ना माझ्या आईला तिच्या आईला पण होतीच. मला क्षणभर असं वाटतं की ही जी काही परंपरेने शरीराची जी वाईट गोष्ट आहे ती का बरं अनुवंशिकतेनं माझ्यापर्यंत येत असेल.
एक क्षणभर म्हणजे यातला वैद्यकीय काय गोष्ट असेल ती बाजूला ठेवूया. एक मनातला आलेला विचार की असं का होत असेल. तर शरीराच्या दृष्टीनं ह्या अनुवंशिक गोष्टी पुढल्या पुढल्या जनरेशनमध्ये जाणं, त्याच्यापेक्षा असा मनाचा विचार जर आपण केला तर मला वाटतं मनाच्या गोष्टी ह्या जास्त म्हणजे बुद्धीवर मनावर याचे परिणाम जास्त सूक्ष्मतेने होत असतात. ह्याचा विचार करा. शरीराच्या दृष्टीनं हा खरंच माझ्या आईला होता, तिच्या आईला होता म्हणून मला झाला, असं होत असेल की नाही ह्याबद्दल थोडंसं खात्री नाही वाटत. पण मनाचा विचार केला तर मात्र असं वाटतं की हे अनुवांशिक ज्या गोष्टी आहेत त्या मनाच्या बुद्धीच्या स्तरावर विशेष परिणाम करणाऱ्या असतात. त्या डॉक्टर सवितानंद म्हणून आहेत, त्यांनी त्यांच्या कर्मयोग पुस्तकामध्ये एक उदाहरण दिलं आहे. यापूर्वी कदाचित मी सांगितलं असेल. पण अन्नातून सूक्ष्म पद्धतीनं आपल्यामध्ये विचार प्रवेश केले जातात. तर म्हणे एका घरामध्ये रविवारचा दिवस होता. सकाळी तो घरातला यजमान म्हणूया करता पुरुष पेपर वाचत होता आणि एरवी पोळीवाली बाई येते तर कधी काही असं बोलणं होत नाही कारण सगळे जर आपल्या घाईत असतात. त्या दिवशी पोळीवाल्या बाई पोळ्या करत होत्या आणि घरातली बालकीण पण एकीकडे काही कामं करत होते. आणि तुम्ही काय हो आज तुमचा मूड नाही का, तुम्ही आज बोलत नाही आहात, काय झालं, बरे आहात ना, असं त्या मालकीने विचारलं. एरवी काही गप्पांना वेळ नसतो पण त्या दिवशी विचारलं. त्याला काय सांगू बाई तुम्हाला, आणि मग तिने तिचं काय कर्मकहाणी सांगितली. इकडे हा जो पेपर वाचणारा यजमान आहे तो विचार करतो आहे की मी माझ्या मालकी घरामध्ये राहतो आहे, ओनरशिपच्या फ्लॅटमध्ये मी राहतो आहे, पण गेले 2-3 दिवस झाले मला रोज स्वप्न पडतं आहे की मी भाड्याच्या घरात राहतो आहे. आणि असं का होतं आहे. आणि मग मी जागा होतो आणि मला असं वाटतं की अरे असं काय स्वप्न पडलं, मी तर माझं चांगलं ओनरशिपचा स्वतःचा फ्लॅट आहे, मी काही भाड्याच्या घरात राहत नाही आहे. पण लगातार असं 2-3 दिवस स्वप्न पडलं, मी ते धुळकावून लावलं, त्या स्वप्नाचा विचार करायचा नाही असं म्हटलं. पण आज मात्र स्वयंपाकघरात दोघींचा जो संवाद चाललेला आहे त्यावरती पोळ्या करणारी बाई आपल्या पत्नीला सांगते आहे की अहो आमच्याकडे प्रश्न आहे, आम्ही जिथे राहते ना ते सगळं बिल्डर पाडतो आहे आणि ते नवीन इमारत घेतो आहे. आता आम्हाला दुसरीकडे कुठेतरी राहायला जायला हवं, माझी कामं तर सगळी या बाजूला आहेत, तर मला इथून जवळ मिळालं घर तर हवं आहे, लांब मिळालं तर मी कशी काय इथली कामं करणार, ह्या काळजीत मी आहे. आता आपल्या लक्षात येईल की पोळ्या करताना करणारी जी आहे तिच्या मनात जे विचार चाललेले आहेत ते अन्नद्वारा आपल्या पण शरीरामध्ये प्रवेश करतात. नाहीतर या ओनरशिपच्या घरामध्ये राहणाऱ्या या माणसाला अशा प्रकारचे स्वप्न का पडावीत. हे सवितानंदांनी उदाहरण दिलं आहे आणि आपल्या लक्षात येईल की हे जे काही सूक्ष्मपणानं प्रवेश करणाऱ्या गोष्टी असतात तर ही जे असुरी गुण आहेत, हे जे दुर्गुण आहेत ते अशा सूक्ष्म पद्धतीनं दुसऱ्या याच्यामध्ये प्रवेश करतात. असुरी प्रवृत्तीचे लोक आहेत हे विचार यांनी काय ते काही मुद्दाम केलेलं नसतं, त्यांनी ही काही गोष्ट मुद्दाम केलेली अशातला भाग नाही, परंतु हे अशा पद्धतीनं सूक्ष्मपणे एक दुसऱ्याच्या ह्याच्यात जातं असं म्हणतात. आपल्याकडे सगळ्या ज्या जुन्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या जुन्या गोष्टी ह्याच्यात काय आणि त्याच्यात काय असं म्हटलं जायचं. जसं आपल्याकडे पूर्वी सोवळं नेसून जेवायला बसायची पद्धत होती, त्या सोवळ्यावर भरपूर टीका केली जायची की कधी त्याला पाणी लागतं तरी का, रोज आपलं घोंटीवरती टांगुंडाचं रोजच तो मुकटा दिसायचा, ही कसली आली शुद्धता आहे, कसलं आलं आहे पाणी, तर असं या सोवळ्याविषयी बोललं जायचं. पण जर आपण विचार केला तर सगळीकडे काय असतं, अगदी साहेब जरी झाला तरी त्याचं डिनरचं पोशाख वेगळा असतो की हो, सगळीकडे असं असतं. अलीकडे आपण पाहतो की सगळ्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या डोक्याला टोपी घातलेली असते, त्यांचा पोशाख वेगळा असतो, त्यांच्यापुढे तो ॲपरन बांधायचा वेगळा घातलेला असतो. त्यामुळे असं काही नाही त्या सोहळ्याला हसायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी पण त्याच्यातून खरं काय आहे, शुद्धता काय आहे, पवित्रता काय आहे, हा जर आपण विचार केला तर आपल्याला कळतं. खूप पूर्वीच्या वेळच्या काही पद्धती होत्या त्याची आपण कार्यकारणाचा विचार केला नाही, परंतु त्याचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये शुद्धता, पवित्रता या गोष्टी निश्चितपणा नव्हत्या. पण पूर्वी कुणाकडे गेलं की अंथरूण बांगुणामधलं पांघरून जे असतं ते घेऊन जायची पद्धत होती आणि स्वाभाविकच आहे. अशा गोष्टींच्या ह्या पद्धती ज्या पडल्या, ह्या पद्धतीमध्ये आत्ता या श्लोकामध्ये जे सांगितलं की असुरी संपत्ती म्हणजे काय, ज्याचा जो शुद्धता नाही, ज्याचं पावित्र्य नाही, त्याला त्यांनी असुरी शब्द वापरला. तर या गोष्टींचा विचार केला तर कळेल की शुद्धता, पवित्रता, स्वच्छता असुरी प्रवृत्तीच्या माणसांना हा विचार कळत नाही.
शुद्धता पवित्रता त्यांना कळत नाही. आपलं काही चुकीचं होत आहे हे पण त्यांना कळत नाही. म्हणजे देवधर्म वगैरे थोडं बाजूला ठेवूया. देवधर्म, पूजा अर्चा, श्रद्धा, नमस्कार वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवूया. पण म्हणजे आपण असं म्हणू की आपल्याला रामाचा फोटो दिसला, कृष्णाचा फोटो दिसला, आपण मंदिरात गेलो की आपल्याला बरं वाटतं. एखादा म्हणेल की आम्हाला नटनट्यांचे फोटो, सिनेमा, टी व्ही, त्याच्या मालिका बघितल्या की आम्हाला बरं वाटतं. प्रत्येकाच्या बरं वाटण्याच्या समाधानाच्या गोष्टी वेगळ्या असू शकतात. त्यामुळे आसुरी गुण असणाऱ्यांना आपलं पटणार नाही, आपल्याला त्यांचं पटणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टी आपण सोडून देऊया. पण शुद्धता पावित्र्याचा विचार केला आणि त्याच्याप्रमाणे आचार, म्हणजे समोर दिसलं की सगळेजणं येईपर्यंत थांबणं वगैरे तर दूरच. पापड दिसला पापड खा, भजी दिसली भजी खा, अशा प्रकारचं वर्तन दिसलं की समजायचं की आसुरी प्रवृत्ती आहे. पण सगळ्यांनी एकत्र बसावं, सगळ्यांना वाढून झालं की नाही बघावं, ते झाल्यावर काही प्रार्थना म्हणावी आणि मग सगळ्यांनी भोजनाचा आस्वाद घ्यावा. ही जी काही पद्धती आहे परंपरेने आपल्याकडे आलेली आहे, ती पद्धती जी आहे तिचा विचार केला तर ती दैवी गुणाकडे जाते. आणि असं आचार शून्य ज्याला म्हणतो असं जर असेल तर त्याला म्हणायचं की न सत्यम ते शोधते. जर आचारावर विचार केला तर आपल्या कितीतरी उदाहरणांच्या सहाय्याने आपल्यालाही कळेल. पुढे म्हटलं की सत्य हा सुद्धा एक आचरणाचाच भाग आहे. आता हे असंच आचरण नाही आहे, म्हणजे पायात जर चांगला नसेल तर मग त्यातलं सत्य काय आहे ते कळणार कसं. काहीच नियम नाही, संस्कार नाहीत, असं जे आहे म्हणजे चांगल्या सवयी लावून घ्यायचा प्रश्नच नाही. कुणाचा मान राखावा असं पण वाटत नाही. मी नेहमी उदाहरण देते की पूर्वीच्या काळी आपल्या घरामध्ये आपल्या घरातली मोठी माणसं असू देत किंवा कोणी बाहेर येणार असू दे, पण मोठं आलं की घरातली जी मुलं आहेत ती सावरून बसायची किंवा उठून आपल्या भागात निघून जायची. काय वडिलांचे कोणी मित्र आले आहेत, कोणी काय आलं आहे तर लगेच अगदी. आता ना म्हणजे एक तर असं ऐशारामात समोर दूरदर्शनवरती हातात आपल्या रिमोट घेऊन बसलेल्या मुलांच्या त्या बसण्याच्या पोझिशनमध्ये सुद्धा फरक पडत नाही. एकतर आपले आईवडील आपापल्या लॅचकिनी दार उघडूनच येतात, त्यामुळे आई आली आहे तर आईच्या हातातले काही वस्तू घ्यावा किंवा बाबा आले तर जरा सावरून बसावं, पाणी आणून द्यावं वगैरे वगैरे तर दूरच्या गोष्टीच झाल्या. त्यामुळे हे संस्कार, हे आचरण, हे सगळं जे की आहे ते जो विचारात घेतला तर ही आसुरी संपत्ती काय दूर दूर बघायला जायची गोष्ट नाही आहे. किंवा आपल्याला असं वाटेल की नाही आमच्यामध्ये ती नाहीच आहे, तर असं नाही. अगदी भगवंतांनी स्पष्ट शोधावे जे चांगलं, शुद्ध, पवित्र, सत्य आचरण आहे ते दैवी आहे आणि हे नाही म्हणजे ते आसुरी आहे असं सांगितलं आहे. त्यामुळे वागण्याचं जे की स्वातंत्र्य आहे, स्वातंत्र्य जरूर असावं, पण ते मला वाटतं तेच बरोबर असंच हवं असं वाटण्याचं खरं म्हणजे कारण नाही. असा सगळा विचार करायचा. दैवी संपत्तीचा जो माणूस असतो त्याचं आचरण वेगळं असतं, आसुरी संपत्तीचा जो माणूस आहे त्याचं आचरण वेगळं असतं. पण आसुरी संपत्तीचं आचरण करणाऱ्या माणसाला आपली चूक जर कळली आणि त्यांनी बदल केला तर तो होऊ शकतो. अशा प्रकारचा विचार भगवंतांनी सांगितला आहे. सगळ्या आचरणाच्या गोष्टी भगवंत सांगतात आणि म्हणून तो म्हणाला की मी तुला सविस्तरपणे सांगणार आहे. मी 5व्या श्लोकाच्या वेळेला आपल्याला असं म्हटलं की ज्या मार्गाला जायचंच नाही ते कशाला एवढं सविस्तरपणे भगवंत सांगतात की तो दैवी गुण घेऊन आलेला आहे, तुला चिंता करायचं कारण नाही आहे. महाशुच हा असं अर्जुनाला सांगितलं आहे आणि तरी देखील मी तुला आसुरी गुण सविस्तरपणे सांगेन असं भगवंत का म्हणाला. याचं कारण तेच आहे की हे सगळे जे की आसुरी गुण आहे हे सगळे आचरणाच्या संदर्भातले आहेत आणि ते आचरणाच्या संदर्भातमध्ये असल्यामुळे ते जर कळले हे चूक आहे तर ते आपल्याला दुरुस्त करता येतात. पण माझंच बरोबर आहे असं म्हणायचं असेल तर त्या आसुरी गुणातून सुटका नाही, त्या आणखीन बंधनात आपल्याला अडकवतात असं भगवंताला सांगायचं आहे. या श्लोकावरच्या माऊलींच्या ज्या ओळी आहेत त्या आपण पुढच्या वेळेला पाहूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.